नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। फुरसुंगी उरुळी देवाची ही नगर परिषदेची निवडणूक अतिशय रंगतदार वळणावर आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती प्रभाग 13 मधून महायुती म्हणजे शिवसेना आणि भाजपच्या माध्यमातून एक अधिकृत उमेदवार दिलेत। ऋतुराज खुटवड आपल्याशी चर्चा करण्यासाठी आहेत। ऋतुराज, तुमचं स्टार महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद साहेब, नमस्कार। माझा पहिला प्रश्न आपल्याला असेल की आपण ही महानगरपालिकेतून वगळलेलं गाव आहेत फुरसुंगी आणि उरुळी देवाची, या भागामध्ये काही विकास झाला नव्हता। मध्यंतरी आंदोलनं केली तुम्ही आणि त्याच्या माध्यमातून ही नगर परिषद करण्यामध्ये तुम्हाला यश मिळालं। नक्की आपला अजेंडा काय आहे की आता कोणते विकासाची काम हाती घेऊन आपण ही निवडणूक लढवतात? फुरसुंगीमध्ये याच्या आधी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आधी पुणे महानगरपालिकाच्या ताब्यात होती। फुरसुंगीमध्ये आत्ता ही जी पहिली निवडणूक होते ही नगर परिषदेची सर्वप्रथम पहिलीच निवडणूक आहे। याच्यामध्ये लोकांना मूलभूत सुविधा न पुरवल्या गेल्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करून फुरसुंगीकरांनी नगर परिषदेची मागणी केली ती। आमदार विजय बापू शिवतारे असतील, संजय सर जगताप असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही नगर परिषद स्थापन झालेली आहे। आणि आता पहिली निवडणूक जी होती या पहिल्या निवडणुकीला नगर परिषदेच्या लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। प्रतिसाद असा आहे की लोकांना आशा लागलेली आहे की इथून पुढे जी कामं होणार आहेत ही नगर परिषदेच्या मार्फत एकदम योग्य पद्धतीने होणार आहेत। जी महानगरपालिका सुविधा पुरवू शकली नाही ती नगर परिषद सुविधा पुरवू शकते। या हिशोबाने लोकांनी आता या नगर परिषद निवडणुकीला उचलून धरलेलं आहे। आता तुमच्या प्रभागामध्ये नक्की कोणते मुद्दे असे आहेत की लोकांना रोजच्या जीवनासाठी आवश्यक आहेत? प्रभाग क्रमांक 13 मध्ये ढमालवाडी असेल, पापडे वस्ती असेल, भोसले विलेज हे तिन्ही भाग असे आहेत की हे विकासापासून वंचित आहेत। आणि याच्यात पाण्याचा प्रश्न, सर्वप्रथम आपल्याकडे टाकीचं काम झालं। आता महानगरपालिकेने टाकीचं जे काम केलं त्या टाकीचं काम जे लाईन टाकलेले आहेत त्या लाईन आमच्या प्रभागात नाही आहेत। ड्रेनेज प्रॉब्लेम आमच्याकडे वर्षानुवर्ष ग्रामपंचायत होती, त्याच्यानंतर महानगरपालिका झाली, महानगरपालिकानंतर आज नगर परिषद झाली। गेले 15 ते 20 वर्ष झालं माझ्या प्रभागातील नागरिक हे पाण्याच्या प्रश्नामुळे त्रस्त आहेत। आमच्याकडे पुणे महानगरपालिकेने साधी एक मुतारीसुद्धा बांधलेली नाही। आणि आमच्या लोकांना ज्या गरजेच्या सुविधा आहेत, पाणी, ड्रेनेज, लाईट सर्व्हिस झाली किंवा रोडच्या समस्या आमच्याकडे इतक्या कठीण परिस्थिती आता की रोड इतका खड्डे ते समजत नाही। याच्या आधी जे नेते होते आमचे नेत्यांनी त्यांच्या भागाचा विकास केला, राहत्या भागाचा। कोणते नेते? जे नेते होते आता इथून आधी जे पक्षाचे नेते होते, कुठला पक्ष असू द्या, मी भाजप चिन्हावरती उभा आहे या हिशोबाने मी भाजपच्या बाजूने बोलत नाही, पण माझ्या प्रभागात कुठल्याच पक्षाकडनं न्याय मिळालेला नाही, मला हे सांगायचं आहे। आणि मी माझ्या जनतेचा आवाज फुरसुंगी उरुळी देवाच्या नगर परिषदेमध्ये पोहोचवण्यासाठी आज मी निवडणूक लढविते। नक्कीच तुम्ही सांगता की महानगरपालिकेने कामं केली नाहीत, काय नक्की तुमच्या अपेक्षा होत्या? इथं कचरा डेपोचा बी अतिशय मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाला होता, कचरा डेपो हटवण्यासाठी आपलं काय योगदान आहे का? पापडे वस्ती बेखरायनगरमधील एक गर्दीचा भाग आहे, इथं लोकसंख्या जास्त आहे, रस्ते छोटे आहेत, पाण्याची सुविधा कमी आहे। कचऱ्याचा प्रश्न तर असा आहे, कचऱ्याला आमच्याकडे येतो एकदम छोटी गाडी येते कचऱ्यासाठी। आम्ही याच्या आधी लोकांना वारंवार आंदोलनं झालेली आहेत। कचरा डेपोचा हा प्रश्न गेली 15 वर्ष जनता इथं फेस करते। काय पद्धतीने करते हे पत्रकार बांधवांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, किंवा बाकीचे आजूबाजूची 4 गावं आहेत यांनासुद्धा माहिती आहे की फुरसुंगी उरुळी देवाचीला कचऱ्यापासून अडचण काय। आज कचरा डेपोला डेव्हलपमेंट करतात, फंड पडतात, कचरा डेपो आज नगर परिषदेत घेतलेला नाही, पण तो आमच्या भागात तर येतो 100%। लोकांना कचरा डेपोमुळं पाणी काळं आहे बोरिंगला, इथं कचरा गोळा करायला गाडी येते, 2 गल्ल्या फिरली की गाडी पॅक होऊन जाते, प्रत्येक माणसापर्यंत कचऱ्याची गाडी पोचत नाही। जो कचरा आहे त्याची व्यवस्थित विल्हेवाट लागली जात नाही। मग टेकडीच्या कडेकडेने कचरा पडलेला असतो, त्याला आम्ही काय करायचं, बाबा आज करा उद्या करा, हातापाया पडून आम्ही प्रशासनाच्या तो कचरा स्वच्छ करायला लावायचा, साफ करायला लावायचा। ह्या ज्या गोष्टी होत्यात ना, ह्या गोष्टी बंद करण्यासाठी आज ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आहे मी। या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वाहतुकीचा सुद्धा प्रश्न आहे। आपण आतमध्ये ढमाळवाडी इथं आलो तर नेमकं सगळं ट्रॅफिक जाम होतं आहे, तर यासाठी आपण काय करणार आहात का? ट्रॅफिक जॅमचा सर इथं मुद्दा असा आहे, रस्ते 100% आपण मान्य करतो की छोटे आहेत, हा गर्दीचा भाग आहे, पण व्यवस्थित जर यंत्रणा आपण लावली
प्रशासनाने योग्य ती कारवाई करून रोडचं अतिक्रमण असन किंवा ज्याचे ओटे बाहेर आलेले आहेत किंवा ज्याच्या गाड्या रोडवरती आहेत, जर व्यवस्थित मॅनेजमेंट लावलं तर प्रश्न हा ट्रॅफिकचा 100% सुटतोय, समजूतदारीने विषय घेतला तर. नक्कीच आपल्या भागामध्ये महिलांचं सुद्धा मतदान आहे आणि सरकार असेल, केंद्र सरकार असेल, महिलांच्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी म्हणजे अनेक खर्च करतं आहे, अनेक योजना राबवतं आहे. महिलांसाठी आपण काय नेमके या ठिकाणी आपल्या योजना आहेत? महिलांसाठी आत्ता प्रशासनाने, महायुतीच्या सरकारने आत्ता लाडकी बहीण योजना असेल किंवा प्रधानमंत्री योजना असेल, विमा योजना असेल, भरपूर साऱ्या योजना चालू केलेल्या आहेत आणि नगर परिषदेच्या मार्फत आम्ही पुढे ह्याच्यात काय वाढ करता येईल ह्या हिशोबाने आम्ही पुढचा विचार करतोय आणि त्याच्यात नक्कीच भर घालू सर आम्ही. शेवटचा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे की हे नागरीकरण वाढत चालले, शहरीकरण वाढतंय, यामध्ये टपोरी पोरं असतील किंवा अवैध धंदे असतील किंवा आरोग्याचा प्रश्न असेल, कसा आपण एक आळा घालणार याला? सर इथं वाढती शहरीकरणामुळं लोक इथं रेंटल बिझनेस म्हणजे लोक काय करतात, मालकाने खाली घर बांधलं, तो राहतो खाली, वरती भाड्याने देतो, हा एक व्यवसाय झालेला इथं. त्याच्यामुळं गर्दी वाढलेली आहे. आता प्रभागात मतदान आहे 5100 आणि प्रभागात लोक राहतात माझ्या 40,000. भोसले विलेज झालं, पापडे वस्ती झालं, डमाळवाडी झालं आणि त्याच्यातलं मतदान 5100 आहे. तर ह्याला पर्याय मार्ग काय आहे की टॅक्सची वसुली पुरेपूर झाली पाहिजे. महानगरपालिका असेल किंवा महानगरपालिका संपली इथून मागं नगर परिषद असेल, नगर परिषदेक योग्य तो फंड उपलब्ध झाल्याच्या नंतर त्याची विल्हेवाट आपण योग्य पद्धतीने लावू शकतो. आता प्रशासन सगळं नवीन आहे, यंत्रणा सगळी नवीन बसलेली. जोपर्यंत यंत्रणा रोळत नाही, सगळा टॅक्स वसूल होत नाही आणि इथं टॅक्सचा विषय पण मोठा चाललेला आहे आमच्याकडं. टॅक्सचा प्रश्न असा आहे की महानगरपालिकेचा टॅक्स लोकांचा 5-5, 7-7 वर्ष थकीत आहे. 2019 पासून महानगरपालिका आपल्याकडे लागली, तर लोकांचा टॅक्स त्याच्यावरती आत्ता समज वरचं व्याज माफ केलेलं आहे, पण लोकांचे टॅक्स काय, लोकांची परिस्थिती नाही भरायची आणि सुविधा लोकांना मिळालेल्या नाहीत पूर्ण. यासाठी काय करणार पण तुम्ही? त्याच्यासाठी आता महानगरपालिकेला नगर परिषदेमार्फत लोकांना ह्याच्यात काय टॅक्स माफ करता येईल ह्या हिशोबाने माझा प्रयत्न चाललेला आहे. आम्ही सर्व मिळून तो प्रयत्न करून लोकांचे बाकीचे जे प्रश्न सोडवायच्यात त्या प्रश्न सोडवायचा नक्की प्रयत्न करू. लोकांचा आवाज हा आम्ही नगर परिषदेच्या सभागृहापर्यंत एकदम योग्यरित्या पोचू. नक्की आपण फिरताय, सगळीकडे प्रतिसाद कसा वाटतोय? तुमचं स्वागत केलं जातं आहे, अनेक ठिकाणी आपण पाहिलं. नक्की प्रतिसाद कसा वाटतोय तुम्हाला निवडून येण्यासाठी? आत्ता माझ्या वार्डात प्रभाग 13ला एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लोक आनंदी आहेत की भाजपने आपल्याला उमेदवार दिला आहे. भाजप हे सर्वप्रथम पहिली निवडणूक फुरसुंगीमध्ये लढवते. याच्या आधी भाजप चिन्हावरती निवडणूक झाली नव्हती आणि लोक आनंदी आहेत. लोक भरभरून स्वागत करतात. दादा तुम्ही लढा, आम्ही तुमच्याबरोबर आहे. तर अगदी मनमोकळेपणाने या प्रभागाचे उमेदवार ऋतुराज खुटवडे यांनी आपल्या स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलशी चर्चा केली. तुमच्या भावी वाटचालीसाठी स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलकडून आमच्या शुभेच्छा. स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनल हा प्रभावी चॅनल आहे. लोकांपर्यंत योग्यरित्या बातम्या पोहोचवता तुम्ही. तुमचं सर्व टीमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.